पाचपावली में 4 दोस्तों के बीच विवाद बना जानलेवा, एक की मौत। पाचपावली थाना क्षेत्र में एक घर के भीतर 4 दोस्तों के बीच हुए विवाद ने गंभीर रूप ले लिया, जिसमें एक व्यक्ति की मौत हो गई। जानकारी के अनुसार प्लॉट नंबर 43 शंकर श्रीकांत बैसारे के घर शिंदे ठेकेदार इलाके में 4 मित्र एक साथ बैठे थे। इस दौरान अज्ञात कारणों से आपस में झगड़ा हो गया। बताया जा रहा है कि झगड़े के दौरान लकड़ी के डंडे से मारपीट हुई, जिसमें रमेश उर्फ वैद्य मुकुंदराव मेश्राम उम्र 40 वर्ष निवासी ताजनगर को गंभीर चोटें आई। उन्हें अस्पताल में ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। घटना की सूचना मिलते ही पाचपावली पुलिस स्टेशन की टीम मौके पर पहुंची और मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। अन्य 3 व्यक्तियों शंकर श्रीपाद बैसारी, कपिल रामप्रसाद नगररे और जसवंत सिंह नरेंद्र सिंह अडिग से पूछताछ जारी है। पुलिस पूरे घटनाक्रम की पड़ताल कर रही है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। दारू पिण्यासाठी बसले होते। प्लॉट नंबर 43 शंकर श्रीपाद बैसारे यांच्या घरी शिंदे ठेकेदार यांच्या घराजवळ बाबा बुधाजी नगर पोलीस ठाणे पाचपावली या ठिकाणी ते बसले आणि त्यांच्यामध्ये अज्ञात कारणावरून झगडा भांडण झालं आणि त्यामध्ये हे जे मित्र आहेत यांचे नावे आहेत शंकर श्रीपाद बैसारे, दुसरा आहे कपिल रामप्रसाद नगराडे व तिसरा आहे जसवंत सिंग नरेंद्र सिंग अडी। तर आणि चौथा जो आहे तो मृतक आहे रमेश उर्फ वैद्य मुकुंदराव मेश्राम वय 40 वर्ष, राहणार ताजनगर। तर या मृतकाला या पहिले जे 3 आहेत या आरोपितांनी मारून त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारून त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याबाबत तक्रार प्राप्त होताच तात्काळ वपोनी श्री बाबूराव राऊत सर, त्याच्यानंतर क्राईम आपले PI युनुस चांद साहेब आणि डिटेक्शन टीमचे आपले रणजित माजगावकर साहेब आणि त्यांची टीम आणि सर्व स्टाफ हे तात्काळ घटनास्थळावर जाऊन आरोपिताचा शोध घेऊन घटनेच्या लगेच तात्काळ आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सविस्तर पोलीस स्टेशनला त्या फिर्यादीची फिर्याद घेऊन या शंकर श्रीपाद बैसारे व कपिल रामप्रसाद नगराडे व जसवंत सिंग नरेंद्र सिंग अडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। तपास सुरू आहे। आता ही संपूर्ण कारवाई जी आहे माननीय आदरणीय रश्मिता राव मॅम 4 तसेच माननीय शिवप्रसाद पारवे सर लकडगंज विभाग आणि वपोनी सर श्री BN राऊत आणि क्राईम सर आपले युनुस चांद साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे। अजून यामध्ये तपासात जशी माहिती उघड होईल तसं त्याबाबत कळवण्याची तजवीज ठेवलेली आहे।